संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। विजय चोरमारे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, जे अर्थातच या सगळ्या संदर्भात अभ्यास करते आहेत आणि त्याचबरोबरीने ज्येष्ठ पत्रकारही आहेत। विजयजी, तुम्ही कसं बघता या भेटीकडे? तसं राजकीय दृष्ट्या किंवा मराठा आरक्षणाचा जो सध्याच्या ज्या प्रश्नाची चर्चा आहे त्या दृष्टीने या भेटीला काही अर्थ नाही। कारण विषय सुप्रीम कोर्टात आहे, विषय केंद्राच्या पातळीवर आहे। इथल्या महाराष्ट्रातल्या दोन माणसांनी, दोन नेत्यांनी भेटणं त्यांच्या राजकारणाचा भाग आहे, त्याला फार महत्व त्या पलीकडे आहे असं मला वाटत नाही। नक्कीच, मात्र मराठा समाज या भेटीकडे फार आस लावून आहे, कारण दोन्ही राजे एकत्र आंदोलनात दिसतील का याबद्दल पण बराच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आणि लोकांना म्हणजे मराठा समाजाला अर्थात ते अपेक्षितही आहे। इथे दृश्य बघतोय आपण, चाललंय हे सगळं राजकीय पातळीवरून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे। कारण जेव्हा प्रश्न सुप्रीम कोर्टात असतो, जेव्हा प्रश्न संसदेच्या पातळीवर असतो, तेव्हा महाराष्ट्रात आंदोलन करून, महाराष्ट्रात मोर्चे काढायच्या घोषणा करून त्यातून काय साध्य होणार आहे हे कुणालाच कळलेलं नाही। त्यामुळे खरं तर या लोकांनी या संदर्भात थांबवायला पाहिजे। आपण बघतोय की स्वतः उदयनराजे आता या ठिकाणी आलेले आहेत भेटीसाठी। छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट होतीये आणि या बंगल्याबाहेर ते आता स्वतः उपस्थित आहेत। उदयनराजे यांच्याशी माध्यमाचे प्रतिनिधी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। अर्थात या भेटीमागचं प्रयोजन ते विचारतात। दोन्ही भाऊ आहेत आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की मी माझ्या भावासोबत आहे, असं स्वतः उदयनराजे यांनी यापूर्वीच म्हटलेलं होतं। कारण उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे की माझा लहान भाऊ आहे छत्रपती संभाजीराजे, मी कायम त्यांच्यासोबत आहे। कृपा करून आपण ही थेट दृश्य बघतोय। उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे हे आता दोघेही एकत्र एकाच ठिकाणी भेटतायत। नुकतंच दोघांचंही आगमन झालेलं आहे आणि त्यांचे जे स्नेही आहेत, त्यांचे जे मित्र आहेत, त्यांच्या घरीच आता ह्या दोघांची भेट होणार आहे। अर्थातच सध्याचा ज्वलंत विषय आहे तो म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातला। आंदोलनाची हाक दिलेली आहे छत्रपती संभाजीराजे यांनी 16 तारखेला आणि त्या पार्श्वभूमीवर आज ही भेट होतीये। उदयनराजे भोसले यांनी म्हटल्याप्रमाणे माझा धाकटा भाऊ आहे छत्रपती संभाजीराजे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भूमिकेशी मी सहमत आहे, त्यांच्या सोबतच आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र दोघांनीही अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली होती। आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीनं सध्या राजकारण सुरू आहे त्यावरती या दोघांनीही अनेकदा भाष्य केलेलं आहे। आणि या भेटीचं भेट म्हणता येईल एका अर्थाने मराठा पाठिंब्यावर आता दोन्ही राजे एकत्र भेटायला झाले, त्यांच्या चर्चा होईल। त्यानंतर हे दोघे बंधू राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवरायांचा झाला त्या दिवशी अर्थातच मोठी हाक दिलेली होती आणि आक्रमक भूमिका छत्रपती संभाजीराजे यांची आपल्याला पाहायला मिळते। कारण छत्रपती संभाजीराजे यांनी या मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही वक्तव्य करण्यापूर्वी अनेकांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या। स्वतः शरद पवार यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली होती, देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी एक मोठी हाक दिली होती। आणि आता सध्या चर्चेला थोड्याच वेळ सुरुवात होईल आणि अर्थातच हे दोघे भाऊ असल्यामुळे अनेक काळानं ते भेटतात। मात्र भेटीची पार्श्वभूमी खूप महत्त्वाची आहे, कारण मराठा आरक्षणाचा सध्याचा ज्वलंत विषय आणि म्हणून उदयनराजे यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले आधी भेट होते त्यानंतर मी बोलेन। आणि त्यामुळे हे दोघेही बंधू हे आपली भेट झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतील। मात्र आता संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या या भेटीमध्ये काय चर्चा होते, आरक्षणासंदर्भातली काय भूमिका घेतली जाते याकडेच सगळ्यांच्या नजरा असणार आहे। अर्थातच या भेटीकडे त्याच पार्श्वभूमीवर पाहिलं जात आहे, कारण यापूर्वी सुद्धा अनेकदा या राजे लोकांच्या भेटी झालेल्या आहेत। मात्र तरी सध्याची पार्श्वभूमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण मराठा आरक्षणाचा अतिशय ज्वलंत विषय आहे आणि त्यातच छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा आपली आक्रमक भूमिका मांडलेली आहे। अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, अर्थातच हे दोघेही राजे आता एकत्र आलेले आहेत, थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही, काय नेमकं या दोघांनी बोलताना सांगितलंय? माहिती आहे की दोन्ही राज्य सध्या एकत्र आलेले आहेत आणि आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। ज्यावेळेस त्यांनी माध्यमांना प्रश्न
त्यावेळेस खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे आधी भेट होऊ द्या आणि त्यानंतर भेटीचा प्रश्न आहे तो माध्यमांसमोर मांडू. चर्चा केल्यानंतर आम्ही आमची जी भूमिका आहे ती जाहीर करूयात. खरं तर आपण बघितलं की मराठा समाजाचं संपूर्ण या भेटीकडे लक्ष लागलेलं होतं की उदयनराजे आणि संभाजीराजे एकत्र येणार का, हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न विचारला जात होता. मात्र त्याच पार्श्वभूमीवरती आता दोन्ही राज्यांची खरं तर ही भेट होतीये. ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाला. छत्रपती संभाजीराजेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मराठा नेत्यांना आणि सगळ्या राज्यांना एकत्रित करून मराठा आरक्षणाची जी मोठ आहे ती कशा पद्धतीने बांधता येईल यासाठी आम्ही तयारी करतो आहोत. छत्रपती संभाजीराजेंनी 16 तारखेला जो आहे तो कोल्हापूरमध्ये खरं तर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. सगळे मराठा लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही आंदोलन जे आहे ते करणार अशी जी खरं तर भूमिका आहे ती संभाजीराजेंनी घेतलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती अगदी 2 दिवस खरं तर आंदोलनासाठी शिल्लक आहेत. आता उदयनराजे 16 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा देणार का, खरं तर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण जर बघितलं तर सध्या आता दोघांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. पुण्यातल्या सिंध सोसायटीमध्ये 471 क्रमांकाचा या दोन्ही राज्यांचे जवळचे मित्र संदीप पटेल यांचा जो बंगला आहे त्या बंगल्यामध्ये आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला चहापानाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर खरं तर चर्चेला सुरुवात होईल. आपल्याला माहिती आहे की आपण बघू शकतोय संभाजीराजे उदयनराजेंना खरं तर माहिती देत आहेत. आता या भेटीनंतर दोन्ही राजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष ज्या भेटीकडे लागलेलं होतं अर्थात ती भेट आता सुरू झालेली आहे. छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे दोन्ही भेटीसाठी हजर झालेले आहेत आणि आता भेटीनंतर मराठा समाजासमोर हे दोन्ही राजे त्यांची अधिकृत भूमिका जी आहे ती नेमकी काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं असेल. अगदी 2 दिवस संभाजीराजेंनी ज्या आंदोलनाची घोषणा केली त्या आंदोलनासाठी शिल्लक आहेत आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर दोन्ही राज्य जे आहेत त्या आरक्षणाच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. प्रज्ञा. नक्कीच. आणि यात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे संभाजीराजे आणि उदयनराजे या दोघांमध्ये अर्थातच एकोपा आहे, समन्वय आहे, सामंजस्य प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता 16 तारखेचं जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनात हे दोघे एकत्र दिसणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि मुळातच अतिशय मोठ्या प्रमाणात आणि आक्रमक स्वरूपाची भूमिका जी आहे ती आतापर्यंत आपल्याला छत्रपती संभाजीराजे यांची पाहायला मिळालेली आहे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर. आणि आता त्यावरती उदयनराजे यांनी सुद्धा स्वतःची मतं अनेकदा मांडलेली आहेत. या दोघांनी ज्या वेळेला ही मतं मांडलेली आहेत त्यावेळेला त्यांचा एक सूर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न होणं हे गरजेचं आहे हेच त्यांनी वारंवार ठासून सांगितलेलं आहे. यावेळेला या दोघांच्या चर्चेमधनं काय स्वरूपाचं फलित हे अपेक्षित आहे मराठा समाजाला? खरं तर आपल्याला माहिती आहे की दोन्ही राजांनी त्यांची जी भूमिका आहे ती सुरुवातीला स्पष्ट केलेली होती. आम्ही छत्रपतींचे वंशज म्हणून, वारसदार म्हणून, कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं जो आहे तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. उदयनराजेंनी आधी जर बघितलं तर आक्रमक भूमिका घेतलेली होती की राज्य सरकारला हा शेवटचा इशारा आहे. जर मराठा समाज रस्त्यावरती उतरला तर त्याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील. दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीराजेंनी 6 जूनला छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक दिनी सुद्धा आंदोलनाची घोषणा केली आणि त्यांनी सुद्धा राज्य सरकारला खडसावून सांगितलेलं आहे की मराठा समाजाचा अंत न पाहता आता राज्य सरकारनं मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी काय नेमके प्रयत्न करतायत याची जी माहिती आहे ती मराठा समाजाला द्यावी आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण रद्द झाल्यानंतर पुनर्विचार याचिका जी आहे ती राज्य सरकारनं दाखल करावी ही जी प्रामुख्यानं मागणी आहे ती छत्रपती संभाजीराजांकडून केली जाते. मात्र आजच्या भेटीमध्ये दोन्ही राजे जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र छत्रपती संभाजीराजांनी राज्य सरकारला आतापर्यंत 5 पर्याय दिलेले आहेत. या 5 पर्यायांवरती खरं तर छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते उदयनराजेंसोबत चर्चा करतील. उदयनराजे खरं तर आता केंद्र दरबारी प्रयत्न करणार का याकडे खरं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र सध्या तरी आता जर बघितलं सुरुवातीला चहापानाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर दोन्ही राजे जे आहेत ते मराठा आरक्षणावरती चर्चा करतील आणि भेटीनंतर त्यांचा जो अधिकृत भूमिका जी आहे ते खरं तर माध्यमांसमोर मांडतील. मात्र सध्या आता भेटीला सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीराजे उदयनराजेंना आजच्या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमकी काय माहिती देतात आणि दोन्ही राजे जे आहेत ते एकत्रित येतात का हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र 16 तारखेला जे आंदोलन होत आहे त्या पार्श्वभूमीवरती खरं तर ही भेट महत्वाची मानली जाते. आज छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या लढ्यातील आतापर्यंत त्यांची जी राहिलेली भूमिका आहे ते उदयनराजेंसमोर मांडतील. उदयनराजेंनी सुद्धा खरं तर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला आतापर्यंत सातत्यानं पाठपुरावा करीत खरं तर इशारा दिलेला आहे. नेमका आज उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. कारण संपूर्ण मराठा समाजाचा जो आहे ते या भेटीकडे लक्ष लागलेलं आहे. सातत्यानं विचारला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दोन्ही राजे एकत्र येणार का. पण मराठा समाजाच्या अपेक्षा आहेत
की मराठा आरक्षण लढ्याचं जे नेतृत्व आहे ते छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे या दोन्हीही राजांनी करावं आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा ही जी अपेक्षा आहे ती मराठा समाजाकडून व्यक्त केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरती खरं तर ही भेट महत्वाची मानली जाते। आज या भेटीनंतर दोन्हीही राजे जे आहेत ते मराठा समाजासमोर राज्य सरकारसमोर आपली नेमकी भूमिका कशा पद्धतीने मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल। प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं राजकारण होत आहे असं म्हटलं जातं, कारण एकीकडे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न निकाली निघत असताना राज्य सरकारनं थेट आता आपल्याकडे आलेला जो चेंडू आहे तो केंद्राकडे दिलेला आहे आणि आता जी भूमिका अर्थातच केंद्राकडनं किंवा पंतप्रधानांकडनं, कारण अर्थातच ते निवेदन घेऊनच मुख्यमंत्री आणि दोन महत्त्वाचे नेते म्हणजे अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री तिथे गेलेले होते आणि जेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न केले जातात तेव्हा ते हेच उत्तर देतात की आता आम्ही पंतप्रधानांकडे हा मुद्दा सोपवलेला आहे, त्यांनी राष्ट्रपतींशी बोलावं आणि मग येत्या काळामध्ये हा निर्णय घ्यावा। आरक्षणासंदर्भात आता तेच निर्णय घेऊ शकतात। मात्र इकडे जेव्हा आपण राज्यात बघतोय तेव्हा राज्यातले जे मराठा समाजातले नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे जे राज्यकर्वी शक्य आहे, राज्यातल्या शासनाच्या वतीनं जे जे शक्य आहे ते त्यांनी करणं आधी गरजेचं आहे आणि तशा स्वरूपाचा सूर हा आपल्याला या दोन्ही राजेंचा पाहायला मिळालेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आणि अर्थातच येत्या काळात आतापर्यंत घडलेल्या या सगळ्या घडामोडी पाहता आणि 2000 आता आपण कोल्हापुरात सुद्धा बघितलं की जे 2000 लोकांची भरती होणं अपेक्षित आहे जे राज्य सरकारच्या हातात आहे ते का होत नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि याच अनुषंगानं चर्चा होऊ शकते या दोन राजेंमध्ये। नक्कीच खरं तर आपल्याला माहिती आहे की प्रज्ञा ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजेंनी रायगडावरून आंदोलनाची घोषणा केली त्यावेळेस छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलेलं होतं की मराठा समाजाचा अंत पाहू नका। केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्याही भांडणामध्ये मराठा समाजाला आता रस उरलेला नाहीये, त्यामुळे प्रत्येकानं आपापली जबाबदारी जी आहे ती आधी स्पष्ट करा। केंद्रानं केंद्राची जबाबदारी स्पष्ट करावी, राज्यानं राज्याची जबाबदारी स्पष्ट करावी। राज्याला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही करता येत आहे ते सगळे प्रयत्न जे आहेत ते राज्य सरकारनं करावेत आणि केंद्र सरकारनं सुद्धा त्यांची भूमिका जी आहे ती जाहीर करावी असं सुद्धा संभाजीराजेंनी सांगितलेलं होतं। आता त्या संदर्भामध्ये सुद्धा या दोघा राज्यांमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे, कारण आता राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा जो चेंडू आहे तो आता केंद्र सरकारच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे, कारण राज्यामध्ये आरक्षण जे आहे ते 50% मर्यादा ओलांडत आहे। त्यामुळे खरं तर केंद्र सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भामध्ये लक्ष द्यावं ही जी मागणी आहे ते स्वतः मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण असतील, दिल्ली दरबारी जाऊन पंतप्रधानांची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीनंतर सुद्धा खरं तर राज्य सरकारने जी भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आज चर्चा होणं अपेक्षित आहे। आज संभाजीराजे खरं तर उदयनराजेंना या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करतील आणि त्यानंतर त्यांची जी अधिकृत भूमिका आहे ती जाहीर करतील। मात्र आपल्याला माहिती आहे की केंद्र आणि राज्य मराठा आरक्षणाचा जो वाद आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आता दोन्ही राजांच्या चर्चेनंतर नक्कीच प्रदीप तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि आपण बघतोय दोन राजेंमध्ये अर्थातच चर्चा सध्या सुरू झालेली आहे, अर्थातच विषय जो आहे तो मराठा आरक्षणाचा आणि सध्याचा ज्वलंत विषय। अधिक माहिती या संदर्भातली घेतोय योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, पुण्यामध्ये अर्थातच अशी ही भेट महत्त्वाची होत असताना आणि आरक्षणाची म्हणजे खास करून मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी, त्यात ओबीसी आरक्षण जे बघतोय आपण की राजकीय दृष्ट्या जे मिळत होतं त्याची झालेली पंचायत, या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे असंच म्हटलं जातंय आघाडी सरकारच्या वतीनं। अर्थात ते उघडपणे बोलू शकत नाहीये, या भेटीतनं काय फलित निघू शकतं? प्रज्ञाच्या पद्धतीने या भेटीकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे आणि संभाजीराजे यांची भेट होणार आणि एकूण मराठा आरक्षणासंदर्भात काय तो ठोस निर्णय होणार अशा पद्धतीची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू होती। आज अखेर उदयनराजे आणि संभाजीराजे हे एकत्र आलेले आहेत आणि भेटतायत। सध्या या दोघांमध्येही चर्चा सुरू आहे, कारण मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं पुढे काय करावं, नेमका काय निर्णय घ्यावा, आंदोलनाची नेमकी दिशा काय असावी या संदर्भात या दोन्ही राजांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय। संभाजीराजेंनी यापूर्वीच खरं तर आंदोलनाची हाक दिलेली आहे। 16 तारखेला त्यांनी कोल्हापुरातून मोर्चा काढणार अशा पद्धतीचं एकूण आवाहन किंवा इशारा हा राज्य सरकारला दिलेला आहे। या सगळ्या आंदोलनाला आता उदयनराजे पाठिंबा देतील का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे उदयनराजेंशी या सगळ्या आंदोलनासंदर्भात आता संभाजीराजे चर्चा करणार आणि उदयनराजेंची सुद्धा सोबत किंवा साथ जर या आंदोलनाला मिळाली तर हे आंदोलन अजून मोठं व्यापक होणार। निश्चित त्या दृष्टिकोनातून संभाजीराजेंचे हे प्रयत्न असणार आहेत, कारण मराठा समाजाला एका नेतृत्वाची गरज आहे। कारण यापूर्वी जे राज्यभरामध्ये 58 मोर्चे मराठा समाजाचे निघाले त्यावेळी कुठलंही नेतृत्व या मराठा समाजाच्या आंदोलनाला नव्हतं। आता कुठेतरी नेतृत्वाची गरज आहे, त्यामुळे संभाजीराजे किंवा उदयनराजे या दोघांचंही नेतृत्व पुढे येऊन मराठा समाजाला एक नवं नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे। नेमकं या आंदोलनाची सुद्धा दिशा मिळण्याची शक्यता आहे।
ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाद होताना दिसतंय, कारण महाविकास आघाडी संपूर्णपणे केंद्र सरकारवरती ढकलते आणि एकूण राज्यातले जे विरोधी पक्षातील नेते आहेत ते सुद्धा खरं तर या आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची होती आणि राज्य सरकारमुळेच मराठा आरक्षण हे रद्द झालं, अशा पद्धतीचे आरोप हे गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. त्यामुळे नेमकं आता या दोन्ही राज्यांमध्ये काय चर्चा होती, नेमका काय निर्णय होतो, एक खरं तर काय या सगळ्या आंदोलनाची नेमकी दिशा काय मिळते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी योगेश, आणि यापूर्वी सुद्धा छत्रपती संभाजी राजे यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका मांडल्या होत्या. त्यात त्यांना वेगळा पक्ष काढणार का असा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळेला त्यांनी बहुजनांची अशी इच्छा असेल तर मी पक्ष काढेनही असं म्हटलं होतं. आणि अशी महत्त्वाची त्यांची विधानं बरीच जी आहेत ती यापूर्वी समोर आलेली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाज हा अर्थातच एक मोठा मतदार वर्ग आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाला एकसंध बांधून ठेवण्याची एक मोठी अशा स्वरूपाची संधी आपल्याला पाहायला मिळते. आणि काही पत्रकार तर असं म्हणतात की अर्थातच मराठा आरक्षण हे एक प्रकारे वेळकाढूपणा चाललेला आहे. यामध्ये कुठल्याही स्वरूपात ठोस निर्णय समोर येणार नाहीये. मात्र वारंवार हा जो विषय आहे तो ज्वलंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र जेव्हा दोन राजे हे एकत्र येतात तेव्हा मराठा समाजाच्या सुद्धा आशा पल्लवित झाल्यात असं म्हणता येईल का? निश्चितच प्रयत्न, कारण ज्या पद्धतीने संभाजी राजे यांनी आंदोलनाची हाक देण्यापूर्वी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली होती, ज्यामध्ये शरद पवार असू दे किंवा प्रकाश आंबेडकर, देवेंद्र फडणवीस या सगळ्या लोकांची, सगळ्या नेत्यांची खरं तर संभाजी राजे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आंदोलनाची हाक दिलेली किंवा आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. या सगळ्या खरं तर चर्चेमध्ये त्यांनी संभाजी राजे हे स्वतंत्र पक्ष काढतील अशी चर्चा खरं तर पुढे आलेली आहे. आणि काही मराठा समाजातील नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की संभाजी राजेंनी आपला स्वतःचा एक पक्ष करावा. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या संदर्भात बोलून दाखवलं होतं की राजकारणाला एक ताजेपणा देण्याची गरज सध्या आहे, ती संभाजीराजे देऊ शकतात, अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यामुळे निश्चितच या संदर्भात सुद्धा उदयनराजेंसोबत चर्चा होऊ शकते. आणि मराठा समाजाला या भेटीकडून किंवा या दोन्ही राजे एकत्र आल्यानंतर एक मोठी आशा आहे, कारण या दोन्ही राजांनी एकत्र येऊन मराठा समाजाला एक दिशा दिली पाहिजे, नेतृत्व दिलं पाहिजे, अशी एक अपेक्षा संपूर्ण मराठा समाजाची आहे. मराठा आरक्षण आजच्या भेटीचा एक महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच योगेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र आपण बघतोय संभाजी राजे आणि उदयनराजे यांची भेट आपल्याला होताना पाहायला मिळते. काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते स्वतः उदयनराजे यांना संभाजीराजे यांनी सांगितलेले आहेत, कारण आतापर्यंत अनेकांच्या दिग्गजांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या छत्रपती संभाजी राजे यांनी घेतलेल्या आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर येत्या काळातली कशा स्वरूपाची दिशा ठरवली जाईल, आंदोलन कशा स्वरूपामध्ये असेल आणि नेमक्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यातलं आपण काय मिळवायचं आहे या सगळ्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. आणि अर्थातच या सगळ्यानंतर आता उदयनराजे काय भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. या सर्व राजेंनी एकत्र यावं आणि या आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावं अशी सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात मराठा समाजातर्फे केली जात होती. आणि एकीकडे आपण बघतोय की अर्थातच स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना करावी असंही म्हटलं होतं. आणि त्यावरती त्यांना प्रश्न केला गेला असता बहुजन समाजाची जर अशी इच्छा आणि अपेक्षा असेल तर तसंही होईल अशा स्वरूपात उत्तर दिलेलं होतं छत्रपती संभाजी राजे यांनी. आणि आता यानंतर जेव्हा उदयनराजे यांना सुद्धा आपली भूमिका विचारण्यात आली होती, कारण 6 जून रोजी ज्यावेळेला छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक सोहळा जो रायगडावरती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, तिथे स्वतः छत्रपती संभाजीराजे आपल्या युवराजांसोबत उपस्थित असतात. इकडे साताऱ्यामध्ये सुद्धा उदयनराजेंनी पहिल्यांदाच आपण बघितलं होतं की तिथे स्वतः त्यांनी अशाच पद्धतीचा उत्सव जो आहे म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा त्यांनी सुद्धा केला होता. आणि त्यानंतर मात्र त्यांनी माध्यमांशी याच आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते बोललेले होते.